हे सारं बापाचंच आहे. कधी कधी बापान जर 100 रुपये खिशामधून काढून घेतले ना, तर कधी कधी आमच्याकडे काही काही वेळा आम्ही पाहिले बरं का. आई रे काका, सुनबाई म्हटली तुमच्या बापानं चोरी केली, तुमच्या बापानं चोरी केली. आपण हे विसरून गेलोय, बापानं जमीन आपल्याकरता कमावली आणि जमिनीवरती आपण उड्या मारतोय. त्या जमिनीवरती आपण पैसे कमवतोय, त्याच्याच पैशावरती आपण उड्या मारतोय, हे आपण विसरून गेलोय. बरोबर आहे का नाही? जरा बारकं नाही का? बाप काय असतो? बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो ना तेवा, घर झोपते खुशाल, घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो न पाया, तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, आयुष्यभराचे रडतो लेक जाताना सासरी, लेक जाताना सासरी. अरे कसाही बाप असू द्या, किती श्रीमंत असू द्या, पण ज्या दिवशी लेक नांदायला निघते ना, खांबाला टिकून उभा राहतो. वरून रडत नाही दिसत तो, पण आतून मात्र रडणारा असतो बरं का. कुठून रडतो तो? आतून, हृदयातून रडतो. आणि मग त्या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांना नमस्कार करतो. आई रे काका, वरच्या दृष्टिकोनातून हसताना दिसतो, पण जेव्हा लेक निघून जाते ना, संध्याकाळी काय अवस्था असते? अरे संध्याकाळी तो जेवत नाही. मला तो म्हणतो मला जरा दगदग झाली, झोपतो. डोक्यावरती उशी घेतो आणि उशीमध्ये तोंड खुपसून रडणारा तो बाप असतो. तो कधी दिसलाच नाही, तो कधी दिसलाच नाही. बाप समजून घ्या जरा, बाप काय असतो? बाप काय असतो जरा ऐका. ही तरुण पिढी म्हणते बाप काय असतो? बाप काय असतो? तुमच्या सर्व सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा बाप असतो. काय असतो? सर्वस्वाचा त्याग करणारा बाप असतो. काय करतो बाप? ऐका ना जरा. जगाचा पायाच बापाने घातलाय, म्हणून तर ज्ञानदेवांचं नाव मोठं आहे. जगाचा पाया बापाने घातला. कोण बाप होऊन गेला? ऐका जरा. विठ्ठल पंत नावाचे वडील होऊन गेले. ज्यावेळी कळालं, धर्मसभेने सांगितलं, तुम्ही लग्न केलं, संन्यास घेतला, पुन्हा सर संसारामध्ये आलात, लेकरं झाली, आणि तुमची जी मुलं म्हणजे संन्याशीची कार्टी. काय शब्द वापरला हो? संन्याशीची कार्टी. डोळ्यातून खळखळ पाणी निघायला लागलं आणि सांगितलं माफ करा, पण माझ्या लेकरांना त्रास देऊ नका. स्वतःच काही वाटलं नाही, जग त्यांना काय म्हणत होतं हे त्यांना काही वाटलं नाही. काही काही तर म्हणजे काळ तोंडे आहेत, धर्म बुडवे आहेत, तरी पण काही वाटलं नाही. पण आपल्या लेकरांना जेव्हा बोलायला लागले, मग बापाच्या डोळ्यातून पाणी निघायला लागलं आणि सांगितलं एक करा ना, माझं जाऊ द्या हो, पण माझ्या लेकरांना तर तुमच्यामध्ये घ्या ना. नाही घेतलं. तुम्ही चूक केली म्हणले, दोष केला, नाही घेऊ शकत. तुम्हाला एकच शिक्षा म्हणले. कोणती शिक्षा? देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त म्हणजे आत्महत्येच्यासाठी बाबा